आशा जणू माऊली हे माय भाषा जणू माऊली मनामध्ये रुजली वाणीवर सजली अक्षरातून ती बहरली अक्षरातून ती बहरली सत्व महाराष्ट्राची झाली सत्व महाराष्ट्राची झाली मराठी भाषेचा राकुमान जिरहाजीजी मराठी भाषेचा माकुमान जिरहाजीजी ही भाषा लई वळणदार यात 12 मुळ अक्षर ही भाषा लई वळणदार यात 12 मुळ अक्षर काना मात्रा वेलांटीर फार किती व्रत आणि अलंकार आणि खऱ्या अर्थानं मराठी भाषेचा उगम आर्याच्या आणि नंतर महाराष्ट्राच्या प्राकृत भाषेतून झाला. पुढे ज्ञानेश्वर नामदेव तुकारामांनी आपल्या अध्यात्माने समता करुणेचा प्रसार करण्यासाठी मराठीचा उपयोग केला. शिवकाळामध्ये शासकीय कामकाज आणि बोलीभाषा म्हणून मराठी स्वराज्याची ओळख बनली. इंग्रजांच्या काळात भाषा शुद्धीसारखी चळवळ राबवून त्यात नवीन शब्दांचीही भर घातली गेली. जवळजवळ 1500 वर्षाचा इतिहास जपणारी मराठी भाषा ही भारताच्या 22 अधिकृत भाषापैकी एक आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील 10वी व भारतातील 3री भाषा आहे. व्याकरणाच्या दृष्टीने समृद्ध शिस्तबद्ध आणि सूक्ष्म भाव व्यक्त करणारी आहे. अशी ही मराठी काळाबरोबर चालत संस्कार जपणारी अमर भाषा आहे. ही भाषा लई वळणदार यात 12 मूळ अक्षर काना मात्रा वेलांटीर पार किती व्रत ने अलंकार त्यात नांदतो ओंकार हा त्यात नांदतो ओंकार करी संस्कार माझी या अस्मितेची धार जशी शिवरायांची तलवार या भाषेनं व्यक्त हो रजिराजीजी मराठी भाषेचा एक दिन हा मराठी भाषेचा एक दिन कुसुमाग्रजांचा सन्मान ज्ञानोबांचाही अभिमान केलं श्रीमंत अमातीनं. तर मित्र हो, ही श्रीमंत केवळ पैशाची नव्हती तर संस्कृती आणि ज्ञान मांडणाऱ्या मराठीत लिहिलेल्या साहित्यांची होती. शके 1110 मधील मुकुंदराजांनी रचलेल्या विवेक सिंधू हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे. संत साहित्यातून ओव्या आणि अभंग मांडले गेले. शाहिरांनी पोहळे आणि लावण्या रचल्या. राजा महाराजांच्या काळात बकरी लिहिल्या गेल्या. त्यानंतर कथा कादंबरी ललित लेख निबंध वृत्तपत्रे नाटके याद्वारे मराठी साहित्य भरत गेले. बोली भाषेमध्ये वाक्यप्रचार म्हणी यांनी मराठी भाषेची गोडी वाढवली. लोकभाषा असूनही साहित्य विज्ञान तत्वज्ञान मराठीत भाषेत सक्षमपणे मानले गेले. केवळ मराठी नाही तर कोकणी वराडी अहिराणी खानदेशी अशा बोलींनी तिला रंगीबेरंगी केलं. परकीय आक्रमणे आली आणि त्यांच्या भाषेचा प्रभाव असूनही आज आपली मराठी भाषा स्वायत्तता टिकून आहे. म्हणूनच मराठी ही केवळ भाषा नसून सांस्कृतिक आणि सामाजिक ओळखीचं ते एक प्रतीक आहे. मराठी भाषेचा एक दिन मराठी भाषेचा एक दिन कुसुमाग्रजाचा सन्मान ज्ञानोबांचा जी अभिमान केलं श्रीमंत अमातीनं. सांगतो ऐका तिचं गुणगान जिरहाजीजी सांगतो ऐका तिचं गुणगान जिरहाजीजी मराठी भाषा आमुची शान हा मराठी भाषा आमुची शान जिला अभिजात दर्जाचा मान अमृतात ही पैजा जिंके अमृतात ही पैजा जिंके अशी ही थोर मराठी भाषा रजिराजीजी अशी ही थोर मराठी भाषा रजिराजीजी. जय हिंद जय महाराष्ट्र.